PB1, perpendicular bisector theorem number 1. If point P lies on perpendicular bisector of segment AB, then it is equidistant from the endpoints. Converse त्याचा. This is theorem. हॅलो सर. हा, सर शेअर स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दिसत नाही सगळ्यांना? अरे सगळ्यांना स्क्रीन दिसत नाहीये? कोणाला दिसत नाहीये स्क्रीन? सर आम्हाला दिसते. दिसतोय. सर मला पण नाही दिसत आहे स्क्रीन. अरे काही जणांना दिसतोय, काही जणांना दिसतोय. असं कसं? परत एकदा मी स्क्रीन शेअर काढतो, परत लावतो. If point P, कोणीतरी माईक चालू केलाय, माईक बंद करा. इथे equidistant, DIS, distant from. If point P is equidistant from the end points of, खानोलकर माईक बंद कर, सेगमेंट AB. अरे आविष्कार खानोलकर माईक चालू आहे बहुतेक तुझा. Then it lies on perpendicular bisector of AB. Okay, and then we proved concurrency of perpendicular bisector. Okay, this was done in last lecture, last Wednesday. Okay, so now today, आता मला सांगा, माझ्याकडे एक पॉइंट आहे, पॉइंट P, एक लाईन आहे L. ठीक आहे. जर माझ्याकडे एक पॉइंट असेल आणि माझ्याकडे एक लाईन असेल आणि मला डिस्टन्स बिटवीन P and L, म्हणजे पॉइंट P आणि पॉइंट L मध्ये अंतर किती अंतर आहे असा समजा कोणी प्रश्न विचारला. पॉइंट P आणि लाईन मध्ये किती अंतर आहे, तर आपण काय करणार, कसं मोजणार? हाऊ विल वी गो अबाउट इट? बघा आता, पॉइंट P पासून चालायला सुरुवात केली, मग चालता 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 आपण L वर कुठेतरी येऊन पोहोचलो. तर जेवढं डिस्टन्स चाललो, कदाचित त्याला आपल्याला डिस्टन्स D1 म्हणावं लागेल. कोणी म्हणेल इकडे नाही जायचं, इकडे जायचं, असं 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 चालत 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 इथे येऊन पोहोचलात. कोणी म्हणेल याला डिस्टन्स म्हणावं लागेल D2. हा आविष्कार, तुझा माईक चालू होतोय का, तू हायलाइट का होतोयस? एनिवे, बघा बघा मी काय सांगतोय ते. पॉइंट P पासून आपण निघालो आणि आपल्याला L कडे जायचंय. कोणी असा जाईल त्याला म्हणेल पॉइंट P पासून L पर्यंत डिस्टन्स D1 आहे. कोणी म्हणेल पॉइंट P पासून D2 रस्त्याने L ला जाऊन पोहोचला, त्यातलं अंतर D2 आहे. पण मग कोणतं अंतर घ्यायचं? कोणी म्हणेल इकडून इकडे गेलो D3, कोणी म्हणेल इकडून इकडे गेलो D4. असे प्रत्येक जण वेगवेगळे उत्तर देईल. D5, कोणी म्हणेल इथून इथे जावा सरळ परपेंडिक्युलर D6. तर प्रकारे लाईन L वर जाता येतं P पासून, बरोबर. तर मग डिस्टन्स बिटवीन पॉइंट आणि लाईन असं जर आपल्याला मॅथमॅटिकली डिफाईन करायचं असेल
गणिती भाषेमध्ये जर बोलायचं असेल, डिस्टन्स बिटवीन पॉइंट अँड लाईन, डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स म्हटलं तर सोपं आहे. ते 2 पॉइंट पट्टी आणि पट्टीवर जर तुमच्या मिलीमीटर सेंटीमीटर असतील तर ते मोजा, म्हणजे तुम्हाला डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स किती आहे ते मिळेल. बरोबर? सोपं आहे? अरे सोपं आहे का? हो की नाही? मुलांनो, हो असेल तर अंगठा वर. सोपं आहे, शाबास. जर 2 पॉइंट दिले असते तर त्यांच्यामधलं अंतर शोधून काढणं आपल्यासाठी सोपं होतं. पॉइंट जोड पट्टीने, सरळ रेषेने, आणि खरं म्हणजे सरळ रेषेने जर ते 2 पॉइंट आपण जोडले नसते तर 2 पॉइंट मधलं अंतर सुद्धा वेगवेगळं आलं असतं. कोणी असं वळून गेलं असतं, कोणी, म्हणजे 2 पॉइंट मधलं अंतर ज्याला आपण म्हणतो 2 बिंदूंमधलं अंतर, ते सुद्धा सरळ रेषेने जोडल्यावर येतं ते. म्हणजेच कुठचंही पॉसिबल वे तुम्ही त्या पॉइंट ए पासून बी पर्यंत गेलात तर सगळ्यात कमी डिस्टन्स जे असेल, सगळ्यात कमी लांबीचा जो रस्ता असेल त्याला आपण डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स असं म्हणणार. पटतंय का? आता आपण रस्त्याने फिरतो तेव्हा रस्ता जसा असतो तसा आपल्याला फिरावं लागतं. म्हणजे तुम्ही कुठे आहात? कुडाळला आहात. कुडाळ, तर कुडाळ पासून मुंबईला जाण्यासाठी आपल्याला जवळजवळ 600 किलोमीटर अंतर, 500 किलोमीटर अंतर जावं लागतं. कारण रस्ते असतात, वाकडे तिकडे असतात, घाट असतो, त्या रस्त्यानेच आपली गाडी जाते. पण उद्या विमानतळावरनं विमान उडालं तर ते काय 600 किलोमीटर नंतर मुंबईला उतरणार नाहीये. ते डायरेक्ट चिपीला वरती सरळ रेषेत मुंबईच्या डोक्यापर्यंत पोहोचणार आणि खाली. लक्षात घ्या. त्यामुळे ते अंतर रस्त्याने जाणाऱ्या अंतरापेक्षा कितीतरी कमी असणार आहे, कारण ते सरळ 2 बिंदूंमधलं अंतर असणार आहे. त्यामुळे निरनिराळी जी अंतर असणार आहेत त्यातलं सगळ्यात कमी अंतर जे असणार आहे त्याला आपण डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स म्हणतो. मग तसंच आपण डिस्टन्स बिटवीन पॉइंट आणि लाईन मध्ये म्हणूया का? आणि तुम्हाला पटेल का तसं, की कुठचं अंतर आपण घेऊया? D1 घेऊया, D2 घेऊया, D3 घेऊया की D6 घेऊया? तुमच्या मते काय घ्यायला पाहिजे? डिस्टन्स ऑफ पॉइंट P फ्रॉम L तुमच्या मते काय घ्यायला पाहिजे? अरे मुलांनो, तुमच्या मते काय घ्यायला पाहिजे अंतर? D6. सर D6. D6 घ्यायला पाहिजे. D6. D6 घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. शॉर्टेस्ट डिस्टन्स. मग शॉर्टेस्ट डिस्टन्स कुठचं असणार? तर पॉइंट P पासून लाईन L वर तुम्ही जर परपेंडिक्युलर टाकलं, म्हणजे लंब टाकला परपेंडिक्युलर, तर लंब जिथे जाऊन इंटरसेक्ट करतो त्या पॉइंट मधलं आणि P मधलं जे अंतर असेल त्या भाषेत पॉइंट P आणि हा पॉइंट त्याला आपण M म्हणूया. डिस्टन्स P and L is PM. आणि मग व्हॉट इज सो गुड अबाउट M? दॅट डिस्टन्स मेजरिंग जी लाईन आहे तिचा या गिवन लाईन L शी 90 डिग्री परपेंडिक्युलर. बाकी कुठची लाईन इकडे 90 डिग्री असणार नाहीये, बाकी कुठची. ओके. आणि मग परपेंडिक्युलर जी लाईन आपण टाकतो ती लाईन मिनिमम असते. ही लाईन मिनिमम असते. याचं कारण काय आहे? जे P वरनं आपण परपेंडिक्युलर टाकला, लंब टाकला, M मध्ये त्या लाईनला मिळाला, तर PM हे सगळ्यात छोटं अंतर असणार आहे P पासूनच. याला जर मी का असा प्रश्न तुम्हाला विचारला तर किती जण विचार करून मला उत्तर देऊ शकतील की दुसरं कुठची लाईन P ऐवजी PN कुठची लाईन काढली आपण? PN म्हणजे D5 is going greater than D6. Why? PN is going to be greater than PM. Why? Why ला महत्व आहे. विचार करा. Why PN will be greater always?
एन कुठेही या लाईनवर एम सोडून जर लाईनवर कुठेही एन घेतला तर पीएन हा मोठाच असणार पीएम पेक्षा. सर त्याचा अँगल जो तो बनवतो तो मोठा असणार 90 पेक्षा. कुठे मोठा असणार? छोटा असणार. आता बघ ना, मी P5 D5 जो काढलाय तो छोटा अँगल आहे. सर तो परपेंडिक्युलर नसणार, कारण तो अँगल छोटा आहे म्हणून. पण म्हणून पीएम सगळ्यात छोटा का? आता आपला समजा वर्ग असता हा 40 मुलांचा आणि मग त्या 40 मुलांच्या वर्गामध्ये सगळ्यात कमी उंचीचा मुलगा मला शोधायचा असता समजा. सर काय केलं असतं? सगळ्यांना उंची, तुम्हाला शाळेत सांगत असणार, उंचीप्रमाणे उभे राहा. किंवा आपल्या समोरचा मुलगा हा आपल्यापेक्षा उंचीला कमी आहे की नाही एवढं प्रत्येकाने बघायचं. म्हणजे आपोआप अशी लाईन तयार होणार की ज्याच्यामध्ये सगळ्यात छोटा मुलगा पुढे आणि सगळ्यात उंच मुलगा मागे. बरोबर आहे की नाही? सर मी सांगू. हा सांग ना. फक्त सर तू आता जर आपण एक एल मिनिट. ला एक स्ट्रेट लाईन, म्हणजे तुम्ही आता पीएम इकडे परपेंडिक्युलर बायसेक्टर सांगितलंय ना. नाही, पीएम परपेंडिक्युलर बायसेक्टर नाहीये. पीएम हा नुसता परपेंडिक्युलर आहे, बायसेक्टर नाही. मग जर आपण ऐकायला येत नाही. कोण तू? गायत्री मुंज. माईक चालू, आपला कॅमेरा चालू कर. सर माझा लॅपटॉपचा प्रॉब्लेम आहे. बरं, हा मग सांग कारण काय आहे तुझ्या मते? मग आता जर आपण ट्रायंगल पीएमएन ला समजा राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर केला तर हा. कायम हायपोटेन्यूज जास्त असते ना त्याची लेंथ. त्यामुळे आपण परपेंडिक्युलर लाईनला घेतला आणि कुठलंही समजा डिस्टन्स घेतलं तर तो कायम हायपोटेन्यूज राहणार आणि हायपोटेन्यूज कायम जास्त असते मेजरमध्ये. हा, पण मग मला पुढचा प्रश्न असा पडतो की हायपोटेन्यूस कायम जास्ती का असतो? संपत नाही, प्रश्न संपत नाही. बरोबर आहे, दिसता छोटो म्हणान छोटो, बाकी सगळे लाईनी सेगमेंट जे असतात ते मोठे दिसतात म्हणान मोठो. चला सगळ्यांका बाकीच्यांका चला, आपणच चलूचं नाही. आपण जरा जास्ती डीप मध्ये जाऊन शिकतलो. पीएम छोटा, पीएन मोठा, एन कोणताही पॉइंट असून दे लाईनवरचा. गायत्री बरोबर उत्तर सांगितलंयस. फक्त आता त्याच्या पुढचा प्रश्न असतो की हायपोटेन्यूस हा मोठा का? हायपोटेन्यूस मोठा असतो असं आम्हाला सांगितलेलं आहे म्हणून. असं आहे का? बरोबर सांगितलंय शाळेत बरोबर सांगितलंय, हायपोटेन्यूस मोठा असतो. पण का बरं असेल मोठा? म्हणून आपण समजा विचार करायला सुरुवात केली तर आपल्याला सांगता येईल का हायपोटेन्यूस मोठा? काय कारण असेल? तर तिथे तुम्हाला मदत करायला 500 BC बिफोर क्रिस्ट, म्हणजे 2500 वर्षांपूर्वी एक मनुष्य जन्माला आला होता आणि त्याने तुम्हाला मदत करायचं ठरवलं. सर हा बोला. आता आठवलं मला. आता आठवलं? जर आपण 90 डिग्री तयार होतो अँगल, तर हम्म. 90 डिग्री हा सगळ्यात लार्जेस्ट अँगल असणार ना त्या ट्रायंगल मध्ये, कारण बाकीचे 90 पेक्षा छोटे असणार. त्यामुळे ज्या बिगर अँगल ऑपोजिट ऑफ बिगर अँगल, साइड ऑपोजिट टू बिगर अँगल विल बी द बिगेस्ट साइड. हो, पण मग मी ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल पण काढू शकतो ना. आता बघ त्या डायग्राम मध्ये मी समजा पी एन आणि पी एन टी हा जर ट्रायंगल घेतला तर हा 90 पेक्षा पण मोठा आहे. हा अँगल 110 डिग्रीचा अँगल आहे. हा जर मी अँगल आहे ना. कुठे लार्जर आहे ना, 90 पेक्षा पण मोठा आहे ना 110. त्यामुळे मग इथे D3 इज गोइंग टू बी ग्रेटर दॅन D5. विचार करा. अरे मुलांनो, विचार करा. वेळ लागला तरी चालेल आपल्याला. आपल्याकडे आता तर तुम्ही 8वीत आहे, भरपूर वेळ आहे. त्यामुळे विचार की का बरं, आणि जर पण विचार केला ना तरच आपल्या डोक्यात फरक पडणार आहे ना. नाहीतर सगळं डोकं आहे तसंच राहणार आहे. नुसतं गुणाकार भागाकार करून उत्तर काढा एवढंच डोकं राहणार. विचार केला तर आपलं डोकं बदलणार आहे.
सर अंतर वाढत गेलं तर त्रिकोणातील कोणातील अंतर वाढत गेलं तर म्हणजे काय? सर म्हणजे म्हणजे माका काय समजलं नाही. सर म्हणजे त्रिकोणातील तुम्ही जो काढलाय ना मधील एक दुभाजक त्यातील अंतर म्हणजे असं वाढत गेलं तर मग प्रत्येकाची ही लाईन वाढत जाणार ना. काय झाला माहिती आहे, माका समजणार नाही तुम्ही काय बोलता असता. कोण दुभाजक वगैरे काही एक काढूक नाही असे मी पी पासून निघालय आणि एल वर जाऊन पोचूचा असा माका म्हणा निरनिराळे रस्ते काढलंय. D1 काढलंय, D2 काढलंय, D3 काढलंय म्हणून मग सगळ्यात कमी तुम्हीच सांगलात सगळ्यात कमी डिस्टन्स PM असा म्हणून त्याका आपण डिस्टन्स म्हणूया. तुम्हीच सांगलात ना. हो फक्त मी तुमका विचारतोय की त्या सगळ्यात कमी कशावरून की त्या कारण होया माका म्हणून तुमका मदत करूची म्हणून अजून एक डिस्टन्स मी काढले PM आणि PN असे दोन. एन खंयचोय पॉइंट घेतलात तुम्ही लाईन एल वरचो तरी PN जो असा तो कायमच PM पेक्षा मोठो असतो हो. कारण काय? चला सांगू मी उत्तर बघा तुम्हाला पटतंय का. कारण आपल्याला अजून बरंच काय काय शिकायचंय त्यामुळे या मुद्द्यावर मी जास्ती वेळ थांबू शकत नाही. गौरेश बरोबर आहे ना मी काय म्हणतोय ते उत्तर सांगतो. 3 बघा PMN ट्रायंगल गायत्रीने निम्मे उत्तर बरोबर दिलं होतं. ट्रायंगल PMN इज राईट अँगल ट्रायंगल. बरोबर. अरे बरोबर होय कारण M 90 डिग्री आहे. मग राईट अँगल ट्रायंगलला असा कुठचा रिझल्ट माहितीये का की जो खूप फेमस आहे. राईट अँगल सर पायथागोरस थिअरम आहे का फेमस. हो. काय असतो पायथागोरस थिअरम. A² + B² = C². हा तर पायथागोरस बाकीच्या मुलांनी हे नाव ऐकलंय की नाही ऐकलंय. अरे मुलांनो पायथागोरस एक देव असतो मॅथमॅटिक्स मधला. तो तुम्हाला भेटलाय का कधी आतापर्यंत 7वी पर्यंत. 7वी तुम्हाला तुम्ही शाळेतच गेले 7वीतच गेलेलं नाही. पण तरी सुद्धा इकडून तिकडून जत्रेला गेलेलं असताना वगैरे असं पायथागोरसचं नाव ऐकायला आलं असेल ना कुठेतरी. हो ऐकलंय ना. हो सर. हा मग हरकत नाही. चला पायथागोरसला जर ऐकलेलं असेल तर हा मॅथमॅटिशियन असं सांगतो की इफ ट्रायंगल PMN इज अ राईट अँगल ट्रायंगल देन PM डिस्टन्स PM² प्लस MN² इज इक्वल टू PN². बरोबर आहे. A² + B² इज इक्वल टू C². म्हणजेच या ट्रायंगल साठी PM² + MN² इज इक्वल टू PN² असं पायथागोरस थिअरम सांगतो. डॉट 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 पायथागोरस. कारण काय तर पायथागोरस. अरे चा बघा आता PM². PM कोण आहे डिस्टन्स आहे म्हणजे 3 असेल PM. PM² म्हणजे 9. MN समजा 4 असेल MN² म्हणजे 4 चौक 16 इज इक्वल टू PN². तुम्हाला माहिती आहे किती असणार 5². 9 + 16 बरोबर 25. बरोबर. त्यामुळे इकडचा PM त्याच्यामध्ये काहीतरी MN² ऍड करा म्हणजे तुम्हाला PN² मिळेल. इकडचा PM आत्ताच्या या गणितामध्ये 3 होता. 3 सर आवाज ब्रेक होतोय.
आवाज ब्रेक होतोय, सगळ्यांचा आवाज ब्रेक होतोय की फक्त तुझाच ब्रेक होतोय? नाही सर. नाही सर, आम्हाला येतो. ऐकायला येत आहे. ठीक आहे, ज्यांचा आवाज ब्रेक होतोय त्यांनी उद्या परत रेकॉर्डिंग ऐकायचं. एनिवे सगळ्यांनी परत एकदा बघायचंय, म्हणजे पक्क होणार आपलं काय शिकवलंय ते. आता कसं आहे, मला बघा आता कधीही मी जरी बघितलं तरी 4 जण वाट बघतायत वेटिंग रूम मध्ये. कायम तिथे कोणतरी वाट बघत असतंच बसलेला. बाकी पुण्यात मी जी लेक्चर्स घेतो त्याच्यात 7 वाजून 5 मिनिटांनंतर मी कोणाला घेत पण नाही. आणि मग त्याच्यामुळे 7 वाजून 5 मिनिटांनंतर कोणी येत पण नाही माझ्या मीटिंग मध्ये. पण आता ठीक आहे, इकडे जरा इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे, पाऊस कोसळतोय वगैरे वगैरे असल्यामुळे मी 9 वाजेपर्यंत आत पण घेणार आणि 9 वाजेपर्यंत चालू पण ठेवणार. चला, इथपर्यंत समजलंय तुम्हाला? पीएम स्क्वेअर प्लस एमएन स्क्वेअर इज इक्वल टू पीएन स्क्वेअर. म्हणजे डावीकडे 2 पॉझिटिव्ह नंबरची बेरीज आहे, 9 आणि 16 पॉझिटिव्ह आहे. ते दोघांची बेरीज झाल्यावर पीएन स्क्वेअर तयार होतोय. मग कोण मोठा असणार? तुमच्या खिशात 10 रुपये आहेत, कोणीतरी तुम्हाला अजून 5 रुपये आणून दिले, मग तुमच्याकडे 15 रुपये तयार झाले. मग तुमच्याकडे आधी कमी पैसे होते आणि नंतर जास्ती तयार झाले, बरोबर आहे की नाही? त्यामुळे 15 हा 10 पेक्षा मोठा, कारण त्याच्यात 5 रुपये घातल्याशिवाय होत नाहीत 15 रुपये म्हणून. तसंच पीएन स्क्वेअर हा पीएम स्क्वेअर पेक्षा मोठा का? त्याच्यात एम एन स्क्वेअर घातल्याशिवाय इक्वल होत नाहीत दोघे जण म्हणून. समजलं का? त्यामुळे पायथागोरस थिअरम मुळे हायपोटेन्यूसची लांबी ही कायमच उरलेल्या 2 साइड्स पेक्षा मोठी असणार. हा अत्यंत महत्वाचा थिअरम आहे, हा अत्यंत महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. जेव्हा तुम्ही हे उत्तर द्याल की पायथागोरस थिअरम मुळे पीएम इज ऑलवेज स्मॉलर देन पीएन, पीएम इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स. व्हाय? पायथागोरस थिअरम मुळे. बाकी गायत्री सांगत होतं ते बरोबर आहे की 90 डिग्री आहे, त्यामुळे इतर सगळे रेषा ज्या असणार आहेत त्या मोठ्या असणार. हायपोटेन्यूस पर्यंत पण बरोबर आहे, पण तिथे ते अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन 10 रुपये हे 15 रुपयांपेक्षा छोटे आहेत, कमी आहेत. कारण 10 रुपयांमध्ये जोपर्यंत तुम्ही 5 रुपये अजून आणि तोपर्यंत 15 रुपये होणार नाही. तसंच पीएम स्क्वेअर मध्ये जोपर्यंत तुम्ही एम एन स्क्वेअर ऍड नाही तोपर्यंत पीएन स्क्वेअर होणार नाही. सगळ्यांच्या नीट लक्षात आलंय? लक्षात राहील कायम आयुष्यभरात. कोणी विचारून शॉर्टेस्ट डिस्टन्स सगळ्यात कमी का असतं? पायथागोरस थिअरम मुळे. ओके, वहीत नोंद करून घ्या. आणि मग आपण जर डिस्टन्स बिटवीन पॉइंट, म्हणजे थोडक्यात जेव्हा जेव्हा मी बघा आता कुठच्याही प्रश्नाच्या स्टेटमेंटमध्ये गिवन डिस्टन्स बिटवीन A and line U is 7 सेंटीमीटर असं जर मी म्हटलं आणि पॉइंट A इथे दिला आणि लाईन L इथे दिली, U, दिस इज लाईन U, आणि पॉइंट A दिला आणि असं म्हटलेलं आहे डिस्टन्स बिटवीन A अँड लाईन U इज 7 सेंटीमीटर. म्हणजे कुठे दाखवायचे आपण 7 सेंटीमीटर? चित्रामध्ये 7 सेंटीमीटर दाखवायचे कुठे? का ए पासून कोणती रेषा काढायची आणि त्या रेषेला 7 सेंटीमीटर म्हणायचंय? सांगा कुठे? तर त्याचं परपेंडिक्युलर काढायचं, लाईन एल सी. म्हणजे पहिली गोष्ट, जेव्हा जेव्हा डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन असं कुठेही जरी म्हटलेलं असलं तरी त्याचा असा की तुम्ही ए वरनं परपेंडिक्युलर काढा. परपेंडिक्युलर पहिलं काढा, त्याला 90 अंशाची साईन दाखवा, त्याला काहीतरी नाव द्या आणि मग लिहा AB इज इक्वल टू 7. ठीक आहे? तुम्ही असं नाही करू शकत, इकडून इकडे गेला डिस्टन्स बिटवीन ए अँड लाईन यू इज 7 सेंटीमीटर, मग ए वरनं तुम्ही सी पर्यंत गेलात आणि याला 7 म्हटलं, चुकीचं. हे बरोबर, कारण
आपण आत्ताच डिफाईन केलं, आपण आत्ताच त्याची व्याख्या लिहिली. डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स इज जॉईन विथ स्ट्रेट लाईन इज व्हॉट इज द डिस्टन्स, मिनिमम डिस्टन्स. तसंच डिस्टन्स बिटवीन पॉइंट अँड लाईन परपेंडिक्युलर, डिस्टन्स बिटवीन फूट ऑफ परपेंडिक्युलर म्हणजे जो पाया आहे ज्याच्यावर तुम्ही लंब टाकणार तो बिंदू आणि बिंदू यांच्यामधलं अंतर म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स, म्हणजेच डिस्टन्स बिटवीन ए अँड यू. समजलं इथपर्यंत गोष्ट आहे. मग आता आपण पुढचा थिअरम लिहायला घेऊया. थिअरम काय सांगतोय पुढचा बघा. अँगल बायसेक्टर ओके, पहिलं मला अँगल बायसेक्टर म्हणजे काय ते सांगा बघूया. सर, बायसेक्टर म्हणजे काय? a ray that divides the कोणतं angle पाहिजे? into equal angles, into two equal angles. गायत्री, आपण इतर हॅलो उत्तर हॅलो सर. द्यायला संधी द्यायची आहे. सोप्या प्रश्न बरेच जण सांगू शकणार आहेत, त्यामुळे तुम्ही उत्तर करा किंवा काहीतरी सिग्नल द्या मला, मग मी एकेकाला सांगतो उत्तर द्यायला. ठीक आहे, सांगा बघूया कोण सांगतोय व्हॉट इज अँगल बायसेक्टर. गायत्री चालेल, इतरांना पण आपण देऊया ना संधी. हो सर. कोण सांगतोय? कोणीतरी अंगठा दाखवा. हा, गौरी सांग बघूया अँगल बायसेक्टर म्हणजे काय. सर अँगल बायसेक्टर म्हणजे कोन दुभाजक. म्हणजे मराठी टू इंग्लिश मग अजून चायनावाले अजून काहीतरी म्हणत असतील, पण त्याने अर्थ कळतोय का आपल्याला? अँगल बायसेक्टर म्हणजे कोण? एका अँगलचे दोन भाग करणे. एका अँगलचे दोन भाग वाटेल तसे होऊ शकतात. एक 10, एक 30, एक 50 असे काय पण होऊ शकतात. सर समान दोन भाग करणे. एका अँगलचे दोन समान भाग केले तर जो रे काढून, जो किरण काढल्यावर एका अँगलचे दोन समान भाग होतात, त्या किरणाला कोन दुभाजक असं म्हणतात. अरे कळतंय का तुम्हाला काय चाललंय ते? एकदम परफेक्ट, स्पॉट ऑन. इकडे नाही तिकडे नाही, काहीतरी आपलं गप्पा मारत फिरायचं नाहीये. कोन दुभाजक म्हणजे काय? कोन दुभाजक म्हणजे जो किरण दिलेल्या कोनाचे दोन समान भाग करतो त्याला कोन दुभाजक म्हणतात. रे विच बायसेक्ट्स द अँगल बिटवीन द गिवन अँगल, द रे विच बायसेक्ट्स द अँगल इज कॉल्ड अँगल बायसेक्टर. लक्षात येत आहे? त्यामुळे जर मी असं म्हटलं अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी, BK is angle bisector of angle ABC. म्हणजे काय? मेजर अँगल ABK is equal to मेजर अँगल KBC. हे दिलेलं आहे, हे झालं, हे त्याच्यामध्ये आलं. इफ BK is angle bisector, this angle is equal to this angle. लक्षात येतंय का तुमच्या? अँगल बायसेक्टर. Theorem number simple. If point P lies on angle bisector of angle ABC, then it is equidistant from the sides of that angle. म्हणजे जर माझ्याकडे अँगल एबीसी असेल आणि त्याच्या अँगल बायसेक्टरवर एक पॉइंट पी असेल, इकडे इतक्या लांब नको, इथे घेऊया. पॉइंट पी असेल तर पॉइंट पी
हा दोन्ही साइड्स, म्हणजे आता साइड्स कोणत्या, साइड्स ऑफ दॅट अँगल म्हणजे बीए आणि बीसी, ह्या दोन साइड झाल्या त्या अँगलच्या. लक्षात येते. त्यामुळे पॉइंट पी लाईज ऑन अँगल बायसेक्टर, म्हणजे इथे हे दोन अँगल इक्वल आहेत. देन टू प्रूव्ह दॅट P is equidistant from BA and BC. मग आता काय करूया, P ला इक्विडिस्टंट दाखवायचं आहे, तर पहिली गोष्ट काय करावी लागेल, आपण आता जी चर्चा केली त्याच्याप्रमाणे पहिली गोष्ट चित्रामध्ये काय करावी लागेल, मला P हा पॉइंट BA आणि BC पासून समान अंतरावर आहे हे सिद्ध करायचंय. तर काय करावं लागेल, P पॉइंट पासून काय करावं लागेल, अरे चित्रामध्ये जर मला हे सिद्ध करायचंय की पॉइंट पी हा रे बी ए आणि रे बी सी पासून समान अंतरावर आहे, इट इज इक्विडिस्टंट, तर मला पहिली गोष्ट काय करावी लागेल, रेच्या चित्रामध्ये मला पहिली गोष्ट काय करावी लागेल, हा गायत्री सांग बघूया. अरे मी बोलतोय ते ऐकायला येते का तुम्हाला, अरे हो की नाही येत. नाही ऐकायला येत. वैष्णवी पंडित बोलतेय पण मला ऐकायला येत नाही कोणालाही, बँडविड्थ लो आहे. अजून कोणीतरी बोला. आपण डायग्राम मध्ये काय करायला पाहिजे, जर आपल्याला हे दाखवायचं असेल की पी हा दोन्ही साइड्स अँगलच्या दोन्ही साइड्स पासून इक्विडिस्टंट आहे, काय करायला लागेल, कॉंग्रुएंटचे चिन्ह द्यायला पाहिजे. अरे नाही, आधी चित्रात काय करायला पाहिजे, चित्र तर पूर्ण नको, ते चित्रामध्ये ड्रॉइंग पी आणि हा पी आणि बीसी जोडावा लागेल. पी आणि सी जोडावा लागेल, पी आणि पीसी जोडावा लागेल. पी आणि बीसी जोडावा लागेल, पीए आणि पीसी पीए आणि पीसी जोडावा लागेल असं म्हणतायत. म्हणजे मग आपल्याला सिद्ध करता येईल की पी हा इक्विडिस्टंट आहे. कोण मापक आता, सर अरे सर डिस्टन्स हवंय ना आपल्याला, पी च बीए आणि बीसी पासून डिस्टन्स समान दाखवायचंय ना. कोण मापकाने बघायला पाहिजे. कोण मापकांना नको मोजायला, ते हातान काढलंय ते कोण मापकाप्रमाणे आहे असं गृहीत धरूया आपण. पण मुलांनो, जर पी हा बीए आणि बीसी पासून समान अंतर आहे हे सिद्ध करायचं असेल, तर पी पासून परपेंडिक्युलर म्हणजे लंब टाकायला नको का दोन्ही आर्म्सवर. आत्ताच आपण म्हटलं ना की डिस्टन्स म्हणजे तुम्ही 90 डिग्री अँगल करायला पाहिजे. त्यामुळे मग पी पासून इथे लंब टाकायला हवा असा, आणि इथून इथे लंब टाकायला हवा. ए आणि सी कुठेही असतील ते जोडून चालणार नाहीये, तुम्हाला पी वरनं लंब टाकायचंय, कारण डिस्टन्स मोजायचंय आपल्याला. म्हणून याला या पॉइंटला नाव देऊया एम आणि या पॉइंटला नाव देऊया एन. त्यामुळे टू प्रूव्ह दॅट पी एम इज इक्वल टू पीएन किंवा सेगमेंट पीएम कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पीएन. तर हा थेरम आता तुम्ही सिद्ध करून दाखवायचा आहे. मी तुम्हाला मागच्या लेक्चरला 2 डिटेल लिहून दाखवले कसे करायचे असतात. त्यामुळे अँगल बायसेक्टर थेरम नंबर 1, इथे 2 त्रिकोण दिसत आहेत. त्या त्रिकोणात काय काय माहिती आपल्याकडे मिळालेली आहे, काही माहिती शोधायची आहे, 2 त्रिकोण एकरूप करायचे आणि मग 2 एकरूप त्रिकोणाच्या बाजू पीएम आणि पीएन या असल्यामुळे त्या 2 गोष्टी सेम होणार आहेत. तर आता मला तुम्ही सिस्टमॅटिक प्रूफ लिहून दाखवा. मी थांबतो. कन्सिडर correspondence proof.
1. PB congruent PB. Reason self congruent. 2. मेजर अँगल किंवा अँगल PBM congruent angle PBN, given it is said that it is angle bisector. 3. Angle PMB congruent angle PNB, 90 degree each. Therefore by, आता बघा आपल्याकडे 5 टेस्ट होत्या, एसएस, एएसए, एसएसएस, एसएए आणि आरएचएस. तर आपण एक साइड आणि 2 अँगल जमवलेत. एक साइड आणि 2 अँगल, पण साइड जी आहे ती त्या 2 इन्क्लुडेड साइड नाहीये. त्यामुळे साइड अँगल अँगल म्हणजे आपलं कॉन्ग्रुएन्सी कोणत्या टेस्टमुळे झाली? देअरफॉर बाय एसएए ट्रायंगल पीएमबी ट्रायंगल पीएनबी. बरोबर. and therefore fifth statement PM congruent PN by corresponding sides of congruent triangles. झालं. 5 पैकी 5 मार्क. किती जणांना समजलंय? किती जणांना समजलेलं नाहीये? हे मी तिसऱ्यांदा लिहून दाखवलेलं आहे. प्रत्येक वेळा कॉन्ग्रुएन्सीची टेस्ट वेगळी वेगळी होती, पण तिथेच तर आपल्याला आपलं डोकं वापरायचं ना. दिलेलं काय आहे, आपण नवीन शोधून काय काढलं, त्याच्यामुळे कोणते 2 त्रिकोण एकरूप झाले आणि कोणत्या टेस्टमुळे, हेच तर हुडकायचंय, हेच तर शोधायचंय. सगळ्यांना समजलंय का मित्रांनो, मुलांनो आणि मुलींनो? तुम्हाला समजलंय का काय शिकवतोय मी ते? अरे हो सर ते लास्ट सर हो सर हो. शेवटी CSCT लिहिलं, त्याचा अर्थ कळला नाही. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल लिहून घ्या एकदाच. CSCT म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आणि CACT म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. सोपं आहे. सर स्क्रीन दिसत नाही. हा काय झालं? युगा काय विचारतेस तू? ऐकायला आलं नाही मला. स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसत नाही? आम्हाला तुझा व्हिडिओ पण दिसत नाही. अरे बाकीच्यांना स्क्रीन दिसतोय की नाही दिसत आहे? दिसते सर. सर दिसते. हा युगा, इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे तुझ्याकडे, त्यामुळे दिसत नसेल. लिहून घे, उद्या मी व्हिडिओ पाठवीन तेव्हा दिसेल. ठीक आहे. ओके. अरे पर्यंत आता मी थेरम देतो आणि आता तरी माझ्यावर कृपा कराल का तुम्ही स्वतः प्रूफ लिहून? का किती वेळा मी लिहून दाखवायचंय तुम्हाला तेच 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 प्रूफ? जरा विचार करून स्वतः लिहायचा प्रयत्न करा. आता पुढचा थेरम लिहितो. 1 नंबर काम चाललंय. डोंट वरी. जबरदस्त थेरम आहेत, एका पुढे एक हे, आणि त्याचा
होणार आहे तुम्हाला ते वापरून फटाफट अवघड गणित पुढे जाऊ. चला पुढचा थेरम हिरव्या शाईमध्ये अँगल बायसेक्टर थेरम नंबर 2 म्हणजेच मगाशी होता त्याचा कॉन्व्हर्स. आता तुमच्या हळूहळू लक्षात येईल मुख्य थेरम आणि त्याचा कॉन्व्हर्स म्हणजे काय असतं ते. इफ पॉइंट P is equidistant from the arms, the sides किंवा the arms of an angle, then it lies on angle bisector of that angle. ठीक आहे. म्हणजे काय तर म्हणजे असं की जर एखादा पॉइंट P हा दोन बाजूंपासून म्हणजे दोन बाजूंपासून अँगलच्या दोन बाजूंपासून जर समान अंतरावर असेल. आता बिंदू P हा समान अंतरावर म्हणून मला परपेंडिक्युलर टाकण्याशिवाय काय पर्याय नाहीये. त्यामुळे जर PM इक्वल टू PN असेल तर हा अँगल होता ABC. लक्षात येतंय का. कोण एबीसीच्या दोन्ही बाजूंपासून आर्म्स ऑफ एन अँगल जर P समान अंतरावर असेल तर तो अँगल एबीसीच्या अँगल बायसेक्टरवर असतो. म्हणजे काय आपल्याला आधी मुख्य करावं लागेल की बीपी जोडा. टू प्रूव्ह दॅट angle PBM congruent to angle PBN हे आपल्याला सिद्ध करायचंय. म्हणजे तो अँगल बायसेक्टर वर झाला. ते दोन अँगल जर इक्वल दाखवले तर P हा त्या अँगल बायसेक्टर वर P हा त्या अँगलच्या अँगल बायसेक्टर वर असणार म्हणजे असणार. आता मी थांबतो. शांतपणे स्वाच्या हस्ताक्षरात व्यवस्थित प्रूफ लिहा. कॉन्ग्रुएन्सीची टेस्ट कोणती ती शोधताना व्यवस्थित काळजी घ्या. उगाच काय तरी आपल्या मनात आलंय म्हणून लिहून नाही टाकायचं. ओके, दिस इज द प्रूफ फॉर कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम नंबर 1. We will call it as angle bisector theorem number 2. Consider correspondence triangle PMB, PNB. Angle PMB congruent to angle PNB 90 degree. We have done that. Distance is 90 degree. PB congruent to PB, self congruent. PM congruent to PN. Given दिलेला असा म्हणून ट्रायंगल पीएमबी कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पीएनबी बाय राईट अँगल हायपोटेन्यूज साइड टेस्ट RHS टेस्ट कर्णभुजा प्रमेय. आणि म्हणून अँगल PBM कॉन्ग्रुएंट टू अँगल PBN करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट काय नाव आहे थेरमचं. इन एनी ट्रायंगल
in any triangle. All the three angle internal angle bisector are concurrent. म्हणजे जर आपण ट्रायंगल काढला आणि त्याचे 3 जर कोन दुभाजक अँगल बायसेक्टर काढायचा प्रयत्न केला तर ते तिघ जण एकाच बिंदूमध्ये भेटतात. कंकरंट ए बी सी आणि या कंकरन्सी पॉइंटला आय असं नाव देतात. ते आय, त्याचं कारण नंतर सांगतो. वाह, असं हे घडणार आहे. तीनही अँगल बायसेक्टर एकाच बिंदूतून पास होणार आहे. मागच्या लेक्चरला तीनही परपेंडिक्युलर बायसेक्टर हे एकाच बिंदूमधून पास झाले होते. All the three lines intersect at one point. They are called concurrent lines. Three rays are passing through one common point. They are called concurrent rays. Concurrent, एक संपात, एकाच बिंदूतून जाणारे. तर आता आपण हे मागच्या खेपेला परपेंडिक्युलर बायसेक्टरची कंकरन्सी प्रूव्ह केलेली आहे. आता मी 5 मिनिटं थांबतो. मला अँगल बायसेक्टरची कंकरन्सी कोणी मुलगा जर प्रूव्ह करून दाखवू शकणार असेल तर माझ्याकडून तुम्हाला शाबासकी. त्यामुळे मी वाट बघतो. तुम्ही स्वतः लिहायचा प्रयत्न करा. ज्याला लिहावंसं वाटतंय त्याला वेळ मिळावा म्हणून मी थांबतोय. त्यामुळे प्रत्येकाने या वेळामध्ये विचार करून कसं काय हे होणार आहे. ए मधनं अँगल बायसेक्टर काढला, सी मधनं काढला, बी मधनं काढला, ते सगळे जाऊन एकाच पॉइंट मध्ये का बरं ते एकमेकांना इंटरसेक्ट करणार आहेत, याचं कारण काय. तर त्याचं कारण सिद्ध करण्यासाठी जे लागणारे हत्यार आहेत, टूल्स आहेत, ते आपण आजच प्रूव्ह केलेली आहे. ही त्याची हिंट आहे. ओके, we are supposed to prove concurrency of internal angle bisectors. ठीक है. So the way we have done it for perpendicular bisectors last lecture, we will do it for angle. जसं आपण लंब दुभाजकांची एक संपात गेल्या आठवड्यात केला तसा कोन दुभाजकांचा एक संपात आपण आत्ता करतोय. त्याच्यासाठी 2 कोन दुभाजक काढून घ्यायचे. लेट यू बी अँगल बायसेक्टर ऑफ अँगल एबीसी, लेट व्ही बी अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ए. दोन काढून घेतले, ते एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. त्या पॉइंटचं नाव ठेवलं आय. इंटरसेक्ट ऍट आय. इज आय ऑन यू? येस. बाय B1 अँगल बायसेक्टर थेरम नंबर 1, डिस्टन्स ऑफ आय from BA and distance of I from BC is same. I am congruent to. Is I on V another angle bisector? Yes. Therefore by AB1 distance of I from CB and distance of I from CA is same. IN is equal to IP. इथपर्यंत. अरे वा. IM is equal to IN. IN is equal to IP. Therefore 1 and 2 imply. काय मिळतं आपल्याला या दोनावरनं? Therefore 1 and 2 imply म्हणजे ते अशी माहिती देतात की बघा, एक वडापाव 10 रुपयाला, 10 रुपयाला
एक समोसा. हा, अरे एक वडापाव 10 रुपयाला, 10 रुपयाला एक समोसा. म्हणजे मग वडापाव महाग की समोसा महाग? सांगा मला. दोघांची प्राइस सेम असणार. सेमच ना, 10 रुपये. 10 रुपये. हा, त्यामुळे वडापाव इज इक्वल टू समोसा. फरक नाही किमतीत. समजा किंमत माहिती पण नसते. वडापाव इज इक्वल टू एक्स रुपीज आणि एक्स रुपीजला एक समोसा. वडापाव इज इक्वल टू समोसा. एक्स किती का असे ना, आपल्याला काय करायचंय? लक्ष देतंय का? त्यामुळे आय एम इज इक्वल टू IN is equal to IP, therefore IM is congruent to IP. Oh, हे दोघं इक्वल आहेत का? Therefore by AB2 converse, if a point is equidistant from the arms of that angle, it lies on angle bisector of that angle. I lies on angle bisector of angle BAC. And therefore, angle bisectors are concurrent. All the three angle bisectors eventually pass through a common point I, and therefore they are concurrent. That completes our proof. नीट लिहून घ्या. काय समजलं नसेल तर विचारा. आपल्याकडे अजून 15 मिनिटं आहेत. मी एक छोटासा प्रॉब्लेम तुम्हाला देणार आहे सॉल्व्ह करायला. तुम्हाला एखाद्या कोणाचा कोन दुभाजक काढा असं सांगितलं तर काढता येतो का? हो सर. कोन दुभाजक काढता येतो? हो. येतो. कोणाला सांगावं असं वाटतंय की कसा काढायचा कोन दुभाजक? सर मी सांगतो. हा, हरिहर प्रभुगावकर सांग. तू सांगतोस तसं मी काढत जातो. हा, सांग. सर पहिल्या आधी ते बेसची आपण सेगमेंट काढून घ्यायची. थांब जरा, आधी पहिला कोन काढतो, बरोबर ना? हा कोन जो आहे एबीसी, त्याचा दुभाजक काढायचा आहे. कोन दुभाजक काढायचा आहे. जॉब. हा, आता काय करू सांग. हा सर, मग बी वर आपण कोन दुभाजक ठेवायचा आणि एक बी ए आणि बी सी वर एक आर्क समान अंतरावर काढायचा. समान अंतरावर 2 आर्क काढले. आता तोच कोन दुभाजक ते आता ते 2 आपण आर्क काढले त्याच्यावर ठेवून तो समोर एक आर्क काढायचा. थांब जरा, ह्याला आपण तसाच दुसऱ्यावर M आणि N. हा, आणि मग त्रिज्या रेडियस. हा, कंपासने एम वरनं पुढे एक आर्क मारायचा आणि एन वरनं किती रेडियस किती घ्यायची? आर्क मारायचा ठीक आहे, रेडियस किती घ्यायची? रेडियस म्हणजे त्रिज्या. हा सर, अर्ध्याच्या पुढे. अर्ध्याच्या पुढे? अर्ध कुठे? आता एम आणि एन पासून अर्ध म्हणजे कुठे? अशी इकडे मारू असा? हो हो. चालेल. मग एम वरनं हा मारला आर्क. आता काय करू? एन वरनं पण सेम त्याला इंटरसेक्ट करणारा. रेडियस बदलायचा की सेम ठेवायचा? त्रिज्या 30 ठेवायची का बदलायची? नाही नाही, सेम ठेवायची. आणि मग असा एक आर्क मारला. बर, आणि मग काय झालं? आणि ते आता तो पॉइंट आणि बी जॉईन करायचा. बी आणि तो पॉइंट जॉईन करायचा. बर, चांगलीच प्रोसिजर सांगितलीस तू. सगळ्यांना हीच प्रोसिजर शिकवली का रे शाळेत? हो. हो. ते सगळ्यांना? हो सर. हो. अरे वा, हो सर. सगळेजण जोरात हो म्हणतात. वा वा, शाबास. आता मला सांगा, ही जी लाईन आपण काढली बीपी, ही जी लाईन काढलेली आहे, तो कोन दुभाजक असणार का? हो. हो. असणार. हो सर. पहिला प्रश्न असणार का, त्याचं उत्तर तुम्ही दिलं हो.
हो सर. का असणार? का असणार? असणार का? हो, कारण आम्हाला आमच्या बाईंनी कारण त्याचे दोन अँगल ABC ला बरोबर मधून दुभागते. होय ते दुभागते, ते का दुभागते असे विचारते आम्ही. का दुभागते सांगला कोणी दुभागता म्हणा. काहीतरी आपली कोणीतरी प्रोसिजर दिली तर तुम्ही आपली फॉलो करताय. दुभागते तर का दुभागते? विचार करते का तुम्ही? विचार. का दुभागते? सर कोणाचे दोन समान भाग करण्यासाठी. का समान भाग करते कोणाचे दोन? कशावरून करते? कोणाचे दोन समान भाग कशावरून करते? कमी जास्ती का नाही करत सांगा. अरे कोणी माईक चालू ठेवलाय? आवाज येतो. हो. सर पीए आणि पीसी सेम असणार. पीए आणि पीसी सेम असणार. पी कोड पीए आणि पीसी. अरे हे मी कुठेही नावं दिली आहेत रे. हा सी मी उद्या सिंधुदुर्ग मध्ये येऊन पण नाव देऊ शकतो, हा जर एरो तिकडे जाणार असेल तर. त्यामुळे पीए आणि पीसी सेम कसे असणार? ए आणि सी मी कुठची नाव कुठच्याही पॉइंटला नाव देऊ शकतो ना. मला अँगलला नाव ठेवायचंय तर कोणत्याही दोन पॉइंटला नाव ठेवू शकतो मी. कसं काय पीए आणि पीसी सेम असणार? सर बीसी ला पी ज्या ठिकाणी परपेंडिक्युलर बायसेक्ट करतो तो एक पॉइंट आहे. तो एक पॉइंट आहे. ठीक आहे. मग सर मग बोला बोला बोला, कोणी बोला. तर ट्रायंगल बीएनपी आणि बीएमसी कॉन्ग्रुएंट असणार. हा कुणाल थांब जरा बघूया. कोण? बी. हा शाबास कुणालने काहीतरी भारी काहीतरी सांगितले. आधी एक काम करूया, आपण जे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ते जरा जोडकाम करूया. इथून इथे या दोन्ही गोष्टी समान अंतरावरती आहेत, रेडियस बदलायचा नाहीये, बरोबर. त्याच्यानंतर इथून इथे आणि इथून इथे सुद्धा रेडियस बदलायचा नाही. अरे चा, आता कदाचित आपल्याला पॉइंट पी हा कोन दुभाजकावर पॉइंट असण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. व्हेरी गुड हरमळकर, बरा चालला तुझा, मस्त, व्हेरी गुड. पी हा जो पॉइंट आहे तो एबीसी अँगलच्या कोन दुभाजकावर असण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. शक्यता कशी काय निर्माण झाली? तर तुम्हीच तर कंपासने दोन आर्क मारले ना. बी एम आणि बी एन सारखे आहेत का? आहेत. एम पी आणि एन पी सारखे आहेत का? आहेत. काय? कारण आम्हीच मारलेत कंपास वापरून, म्हणून ती रेडियस बदलायला परवानगी नाहीये, त्रिज्या बदलायला परवानगी नाहीये, त्रिज्या तीच ठेवायची. आता पी पॉइंट मिळाला. आता आपल्याला सिद्ध करता येईल का की अँगल पीबीएम आणि पीबीएन हे सारखेच असले पाहिजेत, दिसतात म्हणून नव्हे, तर ते असलेच पाहिजे. हे आपल्याला सिद्ध करता येईल का? तर आता मी तुम्ही विचार करता येईल का सिद्ध? टू प्रूव्ह दॅट अँगल PBM इक्वल्स अँगल PBN.
बघूया, 2-3 मिनिटं मी देतो अजून आणि मग सांगून टाकतो एकदा उत्तर. बघा, टू प्रूव्ह दॅट angle PBM, angle PBM congruent angle PBN. जर हे आपण सिद्ध केलं तर BP is angle bisector of angle ABC. हे सिद्ध होणार. येस. अरे समजतंय का? मग आता छोटी गोष्ट करायची राहिली आहे, ते दोन अँगल इक्वल आहेत हे दाखवायचंय. आणि अँगल इक्वल दाखवायचं, साईड इक्वल दाखवायची, हेच तर काम आपण गेल्या 2-3 लेक्चर मध्ये करत आलोय. तिथे दोन समान दिसणारे त्रिकोण आहेत का? दिसायला सारखे दोन त्रिकोण, एकरूप त्रिकोण आहेत का डायग्राम मध्ये? आहेत. स्टार्ट. कन्सिडर करस्पॉन्डन्स सोएट्स. This statement number 1, statement number 2, statement number 3. Therefore, मग शोधायला सुरुवात. 5 जणांपैकी कोण? शोधा. मग सापडलं ट्रायंगल कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल. Therefore, अँगल हवाय का? मग CACT. संपला विषय. गौरीश माइक बंद कर. कुणाल हरमळकर. करेक्ट. व्हेरी गुड. आर्यन प्रभुगावकर. रिप्लेस. व्हेरी गुड. नंबर 3 नंबरला कोण आहे? दत्त गावडे. रिप्लेस. व्हेरी गुड. 4 नंबरला पार्थ परब. रिप्लेस. बरोबर आहे. फक्त CS. अरे शेवट काय लिहिलंस तू? आपल्याला दोन अँगल पाहिजे. पार्थ ट्रायंगल लिहिले शेवटच्या ओळीला. आपल्याला दोन अँगल पाहिजे. परीस. करेक्ट. चला, तर वेळ कमी आहे त्यामुळे मी उत्तर लिहून टाकतो, पण हे अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे. उत्तर काय आहे? रिप्लेस. स्टार्ट रेकॉर्डिंग चालूच आहे आपलं. ठीक आहे. सोपं आहे आता. पटापट. कन्सिडर करस्पॉन्डन्स ट्रायंगल PBM corresponds with triangle PBN. Consider. Statement number 1. PB congruent PB. Self congruent. 2 नंबर.
BM congruent BN by construction किंवा given 3 MP congruent NP. Same 4 triangle PBM congruent triangle PBN. कारण काय? साइड वाह SSS टेस्ट. 5 angle PBM congruent angle PBN CACT. Therefore तुम्ही जे कन्स्ट्रक्शन करता आहात पेन्सिल आणि कंपास पेटी घेऊन ते बरोबर आहे, कारण SSS टेस्ट मुळे ते दोन त्रिकोण एकरूप होतात. एकरूप त्रिकोणाचे सगळे कोन करस्पॉन्डिंग कोन हे एकरूप असतात. असं तिथे आपलं हे कंप्लीट होतं. म्हणून हे कन्स्ट्रक्शन जे आहे ते बरोबर आहे आणि तो दिसतो अँगल बायसेक्टर म्हणून नव्हे, तर कॉन्ग्रुएन्सी एकरूपतेमुळे तो सिद्ध होतो. ठीक आहे.